हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आले मी किचनमध्ये बनवते पुऱ्या. कारण छोले आहेत तर मी बोलली छोले पुरी करते आणि कॅटूसाठी बटाटे बॉईल करत ठेवले, तर तिच्यासाठी साबुदाणा खिचडी करते. आणि ती पण उठली आहे, तर आता मी माझं पटकन करून घेते. आता उठले इथे कॅटू पण, आणि उठल्या उठल्या तिला कोण पाहिजे? मम्मा ना कॅटू? मम्मा पाहिजे ना कॅटूला? हाय कर सर्वांना. कॅटू हाय. बरं हाय. राहुल काकाचा बर्थडे होता ना काल, म्हणून केक कट करायला गेलेली आतू बरोबर ना. आता कॅटूला घेऊन गेले, काम करत बसलो. तुला पटकन ठीक आहे. कॅटूला बटाटे वगैरे भरपूर आवडतात, म्हणून तुला बटाट्याची भाजी जास्त करते. आणि अशी कामं होतात माझी. झाले झालेत पुरी बनवून. आता साबुदाणा खिचडी करते माझ्या मॅडमला. चलो आता बाहेर बसायचा. कॅटू प्लीज सतवू नको मला. इथे पुरी झाल्यात, कॅटूचा नाश्ता पण झाला आहे, साबुदाणा खिचडी, आणि इथे आता छोल्याची भाजी गरम करते. कॅटू घेऊन बसले फोन. नाश्ता करता करता पार्सल आलंय, ऑर्डर केलेलं ब्लिंकिटमधून. कर्ड, हे कर्ड ना चांगलं असतं, डब्यामधलं आंबट वगैरे नसतं. और धनिया चाहिए तर धनिया आणलाय. मी साफ करून ठेवलेला, तर अलेक्सने पूर्ण यूज केलाय. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते. इथे मी बोंबील बनवते. टमाटर घेतले, क्रश करून घेतलं. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, लसूण आणि मिरची आता हे टेचून घेते. इथे बोंबील आहे. इथे पॅन पण आता गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते ऑइल. आणि इथे मस्त मच्छीसुद्धा मॅरिनेट करून ठेवली, कोकम आगळ वगैरे टाकून एकदम. आणि आता हे टेचून घेते, त्याच्यामध्ये तेलात ॲड करते. हे चांगलं फुटून झालं. आता हे टाकते मी तेलात. असं 1 मिनिट शिजवून द्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी टाकेन. थोडंसं चांगलं लाल करायचं. हे झालं. आता ह्याच्यामध्ये हे टाकते टोमॅटो.
पावडर संपेल, नाही तर धने पावडर पण टाकलं असतं. हे फक्त काय 2 मिनिटं शिजत ठेवते. थोडं तेल सुटलं ना, त्याच्यात थोडं पाणी ॲड करते आणि कोकम ॲड करते आणि आता ठेवते 2 मिनिटं. बोंबीला बिलकुल शिजायला टाईम नाही लागत, म्हणजे ते वाफेवर पण होऊन जातात. तर हे बॉईल आल्याच्यानंतर थोडं पाणी ॲड करते आणि कोकम ॲड करते, नंतर मग बोंबील ॲड करते. मग काय नाही झालं आहे. आणि मस्त मी मॅरिनेटसुद्धा केलं आहे. मसाला एकदम तिखट. त्याच्यासाठी मला बोंबील फ्राय करावं लागेल आणि चपाती करते त्यासाठी. वाजले 2. त्याच्यात मी पाणी ॲड करते, जास्त नाही ॲड करणार आहे, बस एवढंच. कोकम ॲड करते आणि एक बॉईल आला की बोंबील ॲड करते. झालं, रेडी आहे. आता हे चांगलं बॉईल झालं आहे. आता याच्यामध्ये मी हे बोंबील टाकते. नाही घेतलं कारण फ्रायसाठी आहेत म्हणून मी जास्त नाही घेतलं. बवेला गॅस बंद करते मी. हे बघा, हे लगेच वाफेवरच शिजतात. तर हे झालंय माझं बोंबलाचा रस्सा. मस्त तुम्ही पण करू शकता या पद्धतीने, खूप टेस्टी लागतो, सिंपल आणि लगेच झटपट. मी लावते ॲक्च्युली ऑइल आणि माझे केस खरंच खूप गळतात आहे, खूप जात आहे, हेअरफॉल खूप जास्त झालं आहे माझं. आणि इथे मी खोबरं मागवलं होतं कारण ना विचार केला कोलबी पण घेतलेली आहे, तर कोलबी बनवेन. तर मी बोलीस नका, असं कालवणच करून टाकते पटकन. खूप केस घालतात, ते ऑइल लावते नंतर मग 2-3 हेअरफॉल होतो आहे माझा, इतकी केस जातात आहे खरंच. इतकं ऑइल वगैरे लावून काहीच फरक पडत नाही यार. आणि जिकडे बघावं तिकडे केस, एक तर माझी केस मोठी आणि त्याच्यामध्ये माझी केस जातात, पुन्हा घरभर माझी केस होतात. शी, ते माझं तारक मेहता का चालू आहे आणि कॅटू मला बोलते माझ्याशी खेळ. काय करताय मम्मा, प्लीज. मम्मा कशी बोलते, मम्मा नको ना प्लीज ना, प्लीज नको ना, मला लागतं ना. तर डिशूम डिशूम करते. हे काय करते, काय तुला माहिती आहे कॅटू? हा, काय आहे ते माहिती आहे तुला? कॅटू झाली आंघोळ वगैरे, मस्त कॅटू फ्रेश झाली आहे. आता काय करायचं सोनू? गेले डॅडा. बसली आहे मी. कॅटू मस्त फ्रेश झाले आहे, जेवायचं बाकी आहे. नंतर काय काय चाललंय? डॅडूला बोल पाणी संपवू नकोस. पाणी कोणी सोडलं नाही, नाही तर पूर्ण संपवून टाकलं आणि आम्ही अशी ते कॅटूसाठी बोंबील फ्राय करते. चपाती पण झाल्या आहेत. हा बुब्बू प्लीज, काय गप्पा बस. आता हे फ्रीजमध्ये ठेवते. सोनू तुला ना इकडे चटका लागेल, हे बघ होणारा सोनू. हे बघ मम्माने काय केले, हे घे, हे घेऊन जा, हे घे, हे घेऊन जा. हा काय, हे घे, हे घेऊन जा. आणि इकडे मी तारली फ्राय करायला ठेवली आहे. इथे कॅटूचं झालंय पण ती मला खूप सतवते. इकडे आली ही मॅडम. काय झालं? स्टूल घेऊन उभी आहे इकडे माझ्या इथे बरोबर बाजूलाच. हा, आता मम्माने बोंबील बनवलंय ना तुझ्यासाठी. 3 वाजलेत, 3:30 वाजलेत. बापरे.
आणि ही तारली त्याशी बोलता बोलता राहिलं. ही तारली पण मला त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना मार्केटला, तर लीनानेच घेऊन दिलं होतं. बोलली ही तू टेस्ट करके देख करके. आणि खरंच पाला पण तिने सांगितलं होतं. पाला तर माझा बोलतात ना एकदम ऑल टाइम फेवरेट झालाय. हा, आणि तो मार्केटमध्ये नाही भेटत आहे. मग त्या दिवशी तारली होती म्हणून मी ही घेतली. आता ही फ्राय करते. ह्याच्यामध्ये पण काटे भरपूर असतात, पण मला जास्त आवडतो पाला. आणि इकडे चालू आहे मम्मा मम्मा. काय करणार? हा, अकेली जान क्या क्या करेगी? अकेली जान क्या क्या करेगी? आता मी पण रडू? मला खूप सतावते. बघितलं अशी करते ना माझी बुबू. आणि काय असं नाटक केलं असं कधी तिने असं मला म्हणजे असं मारलं वगैरे ना, तर मग नंतर बोलते सॉरी सॉरी करे. म्हणजे तिला माहिती पडलंय ना कशा सॉरी कधी थँक्यू बोलायच्या. आणि आता मी रडत होती ना, असंच नाटक करत होती मी. कधी कधी ना असं करून दाखवते ना तिला थोडं इमोशनल. ती मला कसं सतवते तसं मी पण तिला सतवते. तर एकदम लाड आणि प्रेम आणि मम्मा करणार, हग्गी करणार ना बुबू. आय लव्ह यू माझं पिल्लू. हा, शॉली बोलताय. किती गड आहे ना, किती गड आहे माझी पिल्लू. मी पूर्ण पशिना पशिना झाले. सोनवानीकडे मच्छी फ्राय तेल वगैरे उडतं ना, म्हणून मला भीती वाटते. हा, स्वीट बोलताय खोलायला प्लीज. घेतलंय मी जेवायला बोंबलाचं कालवण घेतलंय, ही तारली आणि बोंबील फ्राय. किती आवडते मला मच्छी खायला, म्हणून मग त्या दिवशी मार्केटमध्ये मला जे भेटलं मी ते घेतलंय. तर आता मस्त खाते. आणि हे बोंबलाचं कालवण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मी खोबरं पण जाणार आहोत बाहेर, बोलली होती माझ्या फ्रेंडचा बड्डे येतोय, सो उद्या निघू संडे. तर या जेवायला. मी आता माझी तारीफ काय करू यार, पण खरंच खूप टेस्टी आहे. तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवली आहे. जर तुम्हाला एकदम सिम्पल फटाफट बनवायचं असेल तर तुम्ही असं बनवू शकता. बोंबिल आहे, तारलीचं कालवण सुद्धा तसं बनवू शकता. पाणी पण सोडले, नशीब. जेवते आणि पहिला सगळी कामं करून घेते. तारली वगैरे सर्व मांदेली वगैरे कोणतंही असं कालवण तुम्ही बनवू शकता अशा ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. खूप छान टेस्टी झालंय. माझी सर्व कामं करून झालेत. आणि मगाच मी पूर्ण कबर्ड काढला होता, कपडे त्या आतले. कारण काय उद्यासाठी घेऊन जाऊ ते समजत नाही. आणि इकडे आता मी मँगो कापून ठेवलाय. आणि इतके आंबे गोड आहेत ना, समोरच्या काकीने दिलेले. खूप. बघितलं ना मामा, बरोबर होईल ना या खायला. आणि गाणी पण चालू आहेत. फेवरेट आहेत ही गाणी, तरी माझी फेवरेट आहेत. आणि तेच मी कपडे सर्व काढले आहेत. तिकडे पूर्ण पसारा पडलाय कपड्यांचा. ॲक्च्युली मला कबडमध्ये सेट पण करायचे होते. आणि ही सँटाक्रूजवरून सँडल घेतलेली ती आहे. मी अजून माझ्या कपड्यांचा पसाराच घेऊन बसली आहे. आणि जस्ट मी माझं चॅनल बघितलं तर 2-3 जणांनी सबस्क्राईब केलं आहे. आणि प्लीज हे इग्नोर करा. हां, थँक्यू सो मच टू एव्हरीवन हू सबस्क्राईब. आणि जर कोणी नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. आणि फटाफट 500 रीच व्हायचं आहे. सो असेच तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना पण माझे व्हिडिओज शेअर करा. आणि प्लीज 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 असं सपोर्ट करा. थँक्यू सो मच. सर्व पसारा तसाच पडला. आणि मला जायचं होतं टेलरकडे. सो आता मी बघते, कारण मला इतका कंटाळा आला आहे ना खरोखर. मी बोलली चला थँक्यू पण बोलायला पाहिजे. जे पण कोणी सबस्क्राईब करतं त्यांना खरंच मनापासून थँक्यू बोललंच पाहिजे. कारण ते एक सबस्क्राईबर्स बोलतात ना, खूप मोटिवेट होतं माझ्यासाठी. मी असं बघत असते ना, ॲक्च्युली मी विचार करते मी जास्त लक्ष वगैरे देणार नाही, पण ते ऑटोमॅटिकली होऊनच जातं. आपण विचार करतो पण तसं नाही होत. माझं लक्ष जातंच की कोणी केलं आहे की नाही. डेली व्हिडिओज टाकते, कन्सिस्टंट आहे एकदम 6 मंथपासून. सो त्याच्यासाठीच मी बोलते सपोर्ट करा आणि मस्त सबस्क्राईब करा. थँक्यू. केसं नाही हेअर वॉश केलं तर माझी केस अशी ओली राहतात ना खरोखर. आणि मी ते रेडी झाली आहे. आणि त्या दिवशी ना मी लेकी ब्रडवरून घेतला होता हा नाईट सूट. खूप मस्त आहे. आणि ॲक्च्युली मला वाटलं की आता
म्हणजे मी झाली आहे मोटू. जाडी नाही बोलणार, मोटू ठीक आहे. जाडी बघून बोलून एकदम वेगळंच वाटतं. तर हा इतका मस्त घेतला ना नाईट सूट, इतका लूज होतोय. मला वाटलं ना इतकं लूज होणार. पॅन्ट पण लूज होते आणि हे पण लूज होतंय यार. पण मी थोडंसं ऑल्टर करते. एकदम मला फिटिंग तर नको आहे, मला लूजच कपडे आवडतात. ते तर नाईट सूट तर लूजच घालतात, पण जास्तच लूज आहे. पण त्याला मी ऑल्टर करेन, चेंज नाही करणार. तो आता मी हे जाते पहिला टेलरकडे. अंकलच्या मागे लागावं लागेल. आणि हां, कॅटूचं हे बघा, आता मला हे वॉश करावं लागेल. तर लॉलीपॉप खाल्लेला ते मला इथेच लागला. आता वॉश केलं, थोडं पाठीमागे गेलं असं माझं बघून डोकं खराब झालं ना. आणि हे तिच्या रुमाला मध्येच ते लॉलीपॉप अटकून राहिलेलं आणि मला माहितीच नाही, मी इकडेच ठेवलंय. मी दाखवते. हा, मम्माचे कपडे खराब झालेत. हे बघ, हे असं कंप्लेंट करते तुझी. जाऊया ना कॅटू. आणि 7 वाजले, मला माहिती पण नाही. मी असंच पूर्ण कपड्यांचा पसारा घेऊन बसली होती. इकडे मी काढलेत कपडे. ते मी घेऊन जाते. आपण जाऊया, चल. आता कॅटूचे आपण कपडे चेंज करावे लागणार आहेत ना. काय आमचा शॅडो कसा दिसतोय. आम्ही गेलो होतो टेलरकडे. हा, कोण आहे? अरे बापरे, अरे कॅटूसाठी रगड़ा पूरी बोल रहा है. बस ज़्यादा मत डालो, बस हो गया. हाँ, धनिया डालो, धनिया डालो. मेरे को लग रहा और शेव डाल रहे हो क्या. कॅटू ते काढ. इकडे झालं मस्त माझं काम. पटापट अंकलने करून दिलंय. आणि इकडे जीन्स पण मस्त आहेत. जीन्स देखना पडेगा अभी. मी घेतली आता ही जीन्स. आता अंकलला सांगते मस्त ऑल्ट्रेशन करू दे. कॅटू काय करते, मम्माची चप्पल घालते. उठ. अंकलने मस्त मला ऑल्टर करून दिलंय पटकन. कितना हुआ मेरा. डिस्काउंट नहीं है इसमें. इयरिंगचं सेट. चलो सर. इथे ये कॅटू. थँक्यू. चलो चल आता घरी. अभी चलो घर पे. चल, मम्माने घेतलं बुबू. चल आता. हां, चल ये इकडे. मी आलो आहेत घरी आणि मी कपडे ट्राय करते. आणि तुम्ही बघू शकता मी ही जीन्स, आता ही मी जीन्स घेतली नवीन. मला इतकी आवडली आहे ना, मस्त आहे. ऑल्ट्रेशन पण त्या अंकलने मला पटकन करून दिलं. वाईड लेग जीन्स आहे. आणि हा टॉप मी त्या दिवशी लिंकिंग रोडवरून घेतला होता. तर हे कसं वाटतंय. थोडे आर्म्स वगैरे वाटत आहे, पण मी स्लीवलेस घालेन. आणि इकडे पुन्हा कपड्यांचा पसारा पडला. इथे कॅटू पण मला खूप सतवते. आणि हा येलो कलर कसा वाटतोय, खूप छान वाटतोय ना. जीन्स पण मला खूप आवडली आहे. तर काय नाही, बस इकडे आता ब्लॉग एंड करते, कारण कॅटू पण सतवते. तिला पाहिजे फोन. तिचा फोन मी चार्जला लावलाय. आम्ही आलो लिंकिंग रोडवरून. आणि ते नाईट सूट वगैरे एकदम काय त्यांनी फिटिंग केलंय, खूप मस्त. आणि माझी पॅन्ट सुद्धा करायची होती.
कम्फर्टेबल आहे ना ती, जी आम्ही सँटाक्रूजवरून घेतलेली ब्लॅक कलरची, एकदम कम्फर्टेबल आहे पॅन्ट. आणि ती पण बघत होती पण तशी मला भेटलीच नाही, तर तिला पण मस्त ऑल्टर केलं. काय करते काय तू. मग आता इकडे मी ब्लॉग एंड करते. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि उद्याचं 2 दिवस तर आम्ही बाहेर जाणार आहोत, तर ते तर तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. हे काय होतं कॅटू. हा, काम करायचे पप्पाला, काम करायचे बाकी. बाय बाय.